2 वर्षात मंडणगडमधील न्यायालयाची इमारत उभी राहिली याबद्दल सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरकारच्या कामगिरीचं कौतुक केलं। तसंच महाराष्ट्रात तयार झालेल्या कोर्टाच्या इमारती देशात कुठेही नसल्याचं भूषण गवई म्हणाले। काही लोक पायाभूत सुविधांवरून टीका करतात, त्यांनी तयार झालेल्या इमारती पाहाव्या असंही गवई म्हणाले। त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले। मंडणगड कोर्टातून पक्षकारांना वेळेत न्याय मिळेल अशी अपेक्षा भूषण गवईंनी व्यक्त केली। शासनाचं जर संपूर्ण सहकार्य झालं नसतं तर आजचा जे आपण महाराष्ट्रामध्ये जे बघतो की इन्फ्रास्ट्रक्चर फार चांगल्या रीतीने उभं झालेलं आहे ते करता आलं नसतं। काही अँगल्समधून काही लोक अशी टीका करत असतात की महाराष्ट्र हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत खूप मागासलेलं आहे। मी त्याला उत्तर देऊ इच्छित नाही, परंतु जे कोणी टीका करतात त्यांना मी एवढीच विनंती करेल की त्यांनी एकदा नाशिकची जी नवीन इमारत झालेली आहे ज्याचं 15-20 दिवसापूर्वी मी उद्घाटन केलं, नागपूरची जी इमारत आहे ज्याचं मागच्या 1.5-2 वर्षापूर्वी मी सरन्यायाधीश असताना आदरणीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आणि आमचे नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीत त्या बिल्डिंगचं उद्घाटन केलं। मी अभिमानाने सांगू शकतो की देशातल्या कुठल्याही तालुक्यामध्ये या स्तरीचं न्यायालय असणार नाही। एवढ्या सुंदर बिल्डिंग कुठल्याही देशाच्या तालुक्यामध्ये राहणार नाहीत। मंडणगड मागासलेला तालुका आहे, कोकणातील एक दूरस्थ तालुका आहे। शासनाचं जर संपूर्ण सहकार्य झालं नसतं तर आजचा जे आपण महाराष्ट्रामध्ये जे बघतो की इन्फ्रास्ट्रक्चर फार चांगल्या रीतीने उभं झालेलं आहे ते करता आलं नसतं। काही अँगल्समधून काही लोक अशी टीका करत असतात की महाराष्ट्र हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत खूप मागासलेलं आहे। मी त्याला उत्तर देऊ इच्छित नाही, परंतु जे कोणी